नमस्कार, मी बसवराज मसुते, तामलवाडी, तालुका तुळजापूर. मी आज वळसंग, तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी युवा शेतकरी विजय मेहत्रे यांच्या शेतामध्ये, ऊसाच्या शेतामध्ये आहे. आज 15 तारीख आहे, 15 मार्च 2026. आणि हा 15 नोव्हेंबरला कधी लागण केली ती विजय? 15 नोव्हेंबर. 15 नोव्हेंबरला याची लागण केलेली होती. तर आज जवळपास 5 महिने पण अजून पूर्ण झालेले नाहीत. तर या ठिकाणी हा जो ऊस आहे हा माझ्या डोक्याला, हे पहा तुम्हाला बघितलं तर 5 फुटाची उंची या ठिकाणी या ऊसाची झालेली आहे. आणि या ऊसासाठी मी ग्रीन प्लॅनेट बायो इंटरनॅशनल या कंपनीचं, भारत सरकार मान्यताप्राप्त या कंपनीचे सेंद्रिय उत्पादनं ST ग्रो, नायट्रोकिंग याची 2 वेळेस आळवणी केली. आणि STमध्ये बेणे प्रक्रिया करण्यासाठी यांना ST हे औषध दिलं होतं. तर याचा जो फरक आहे तो आपण प्रत्यक्षात पाहू शकता. तर आज मी या विजय मेहत्रे हे युवा शेतकरी आहेत, त्यांनाच विचारू याच्यामध्ये काय बदल तुम्हाला दिसला, काय आहे, काय काय उत्पादनं वापरली. तर विजय नमस्कार. नमस्कार. काय तुमचं नाव पूर्ण? विजय कुमार सिद्धाराम मेहत्रे, मेहत्रे, गाव वळसंग, तालुका दक्षिण सोलापूर. बरं. आज दिनांक 15 तारीख आहे, 15 मार्च 2026. हो हा नोव्हेंबर महिन्यातली लागण आहे. हो 5 महिने पण झाले नाहीत माझ्या अंदाजानं, हो बरोबर आहे का? तर या औषधामुळं, ST औषधात बेणे प्रक्रिया केल्यामुळं आणि ग्रो आणि नायट्रोकिंग हां. या दोन्हीचा स्प्रे आणि आळवणी केल्यामुळं काय बदल झालाय तुम्हाला सांगा जरा ऊसामध्ये. आता याच्या अगोदर आपण रासायनिक खताचा वापर करत होतो. हां मग ज्या आपल्याला अपेक्षा जेवढी होती त्या प्रमाणात त्याची आपल्याला ॲव्हरेज मिळत नव्हतं. ॲव्हरेज मिळत नव्हतं. हां पण हे ST आणि ग्रो जेव्हा तुम्ही दिलात वापरण्यासाठी, हां तेव्हापासून वापरल्यापासून 1 महिन्यातच त्याचा रिझल्ट कसा कळाला. दाखवू लागला. हां आता 5 महिने झालं नाही, आजपर्यंत असं ऊस कधी आलंच नाही आपल्या शेतामध्ये. हां. त्याप्रमाणे फुटवा आलेत. फुटवे किती आहेत एका डोळ्यामध्ये? ते बाटल्या ठेवा खाली, दाखवा जरा. एकामध्ये कमीत कमी हां 15 ते 20 तरी आहेत. 15 ते 20. हा 15 ते 20 फुटवे हे ST औषधामुळे एका डोळ्यामध्ये. हो, हो. कमीत हे कमी पहा. 15 ते 20. हां तर प्रत्यक्ष मोजून बघितलेत. हे बघा, हे समोर सुद्धा बघितलं तर बघा, हे बघा. इकडे बघा, एकाच ठिकाणी आहे असं नाही. हे बघा किती आहे, मोजा बरं जरा जोरात मोजा. 1 2 3 4 5 हं. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28. बघा शेतकरी मित्रांनो, 28 फुटवे या ठिकाणी दिसलेत त्यांना. तर सरासरी 15-20 फुटवे आहेत. हो आम्ही या अगोदर पण मोजून बघितलंय. आणि ऊसाची उंची 5 फुटापर्यंत झालेली आहे. हो 5 फक्त एकच 6 फुटाच्या जवळपास. हो आणि याला फक्त एकच डोस झालेला आहे, एक STचे बेणे प्रक्रिया हो आणि ग्रो आणि नायट्रोकिंग. हो एवढंच आवड. तर आता मला यांनी यासाठी बोलवलंय की यापुढे काय डोस द्यायचा. हो तर ते देण्यासाठी, बघण्यासाठी मी आलो होतो. हो तर मला सुद्धा आश्चर्य वाटलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊसाची वाढ झाली जवळपास 4-5 4.5 महिन्यामध्ये. तर सर्व शेतकऱ्यांनी, विजय तुमचं काय मत आहे, हे उत्पादन शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही? हा याची उत्पादन ज्या शेतकऱ्यांनी वापरलं नाही ना, हां. त्यांना जर खरंच रिझल्ट बघायचा असेल तर तर वापरून पाहायला तुमच्या पाहिजे. शेतात यायला पण बघायला हो, पाहिजे. जर तुम्हाला म्हणजे ह्याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर, शंका वाटत असेल तर आपल्या शेतामध्ये येऊन तुम्ही हां. प्रत्यक्षात बघू शकता. आणि तुम्ही ह्या गव्हाला पण बीज प्रक्रिया वगैरे केली होती इकडे, आहे ना? केलं होतं ना. हां, चांगलं उत्पादन निघालंय. एका एकरामध्ये 18 ते 20 पाकिट पर्यंत आलेत. बर, 18 ते 20 पाकिट. हो बरं, इतर कोणत्या कोणत्या पिकाला तुम्ही वापरलं होतं हे? आता ह्याला याच्या अगोदर? आपण गहूलाच वापरलं. गहू आणि कांद्याला पण आणि वापरलं होतं ना? कांद्याला हां. वापरलं होतं हम्म. गेल्या वर्षी. हां. त्याचं पण रिझल्ट चांगलं लागले. किती वर्षापासून वापरता तुम्ही हे आता? हे आता कमीत कमी बघा कांद्याला वगैरे आपण एक 7-8 वर्षापासून चालू आहे. 7-8 वर्षापासून वापरता. हो मग तुम्ही समाधानी आहेत या हो उत्पादनावर? हो समाधानी आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा,
या ठिकाणी हा जो ऊस आहे एकसारखा एक समान कुणीकडेही जरी बघितलं तर हा ऊस एक समान आहे. अगदी 6 फुटापर्यंत याची वाढ झालेली आहे आणि ही सगळे उत्पादनं समोर आहेत, शेतकरी समोर आहेत. ऑन दी कॅमेरा तुम्हाला फुटवे मोजून दाखवलेले आहेत 2-3 गड्ड्यामध्ये. कुठं जरी बघितलं हे बघा, हे एकाच डोळ्यामध्ये असे फुटवे निघालेले आहेत. हे बघा इथं पण सुद्धा बघा, हे बघा एकच डोळा आहे पण फुटव्याची संख्या बघा 15-20 15-20 सरासरी कुठं तर 25च्या पुढं. हे पहा एकाच ठिकाणी आहे असं नाही. तरी अशा पद्धतीनं ST या औषधाची बीज प्रक्रिया केल्यामुळं कसा रिझल्ट येतो हा प्रत्यक्ष तुम्हाला दाखवण्यासाठी हा मुद्दामहून आज. हे पहा फुटवे. आणि याच्या पुढील व्हिडिओ यानंतर यांना आणखीन एक डोस दिल्यानंतर तुम्हा सर्व शेतकरी मित्रांना माहितीसाठी मी दाखवणारच आहे. तर मी बसवराज मसुते आज वळसांग तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी या ऊसाची प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या तोंडून आपण जी माहिती ऐकली तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर या ग्रीन प्लॅनेटचा सेंद्रिय उत्पादनाचा अवश्य वापर करावा. हे पहा फुटवे कशा पद्धतीने निघालेले आहेत. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.